आज मी शिकवणार आहे पनीर मसाला. अगदी 15 मिनिटात बनवून तयार होतो आणि कमीत कमी साहित्य लागतं. हे पनीर बनवण्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे, मी इथं 150 ग्राम पनीर घेतलं आहे, 1 टेबलस्पून मी गरम मसाला घेतला आहे, मीठ घेतलं आहे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 2 मीडियम साईजचे कांदे. इथं मी सगळा खडा मसाला घेतला आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. अद्रक, लसूण, इथं मी कोथिंबिरीचे दांडे घेतलेले आहेत, 8-10 काजू. एका ताटामध्ये मी हे सगळं साहित्य काढून घेतलं आहे. आपल्याला इथं कांदा चिरायचा आहे. कांदा चिरताना तो असा उभा उभा चिरायचा आहे. आपल्याला कांदा टोमॅटो हे कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे, त्याच्यामुळं कांदा उभा चिरायचा आहे एकसारखा. आपला कांदा झाला, आता आपण टोमॅटो चिरायचं आहे. टोमॅटो 4 भागामध्ये चिरलं तरी चालेल, बारीक चिरण्याची त्याला काही गरज नाही आहे. टोमॅटो घेताना लाल टोमॅटो घ्यायचे पिकलेले आणि त्याचे 4 भागमध्ये कापून घ्यायचे. आता आपल्याला हे टोमॅटो कांदा एक एक साहित्य आपल्याला कढईमध्ये तेल टाकून भाजून घेऊया. मी पनीरचे पण इथं तुकडे केलेले आहेत. आता कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातलं आहे आणि ते सगळे खडे मसाले मी अगोदर घातले आहेत. खडे मसाले थोडेसे परतायचे आहेत, करपवायचे नाही आहे, ह्याच्याकडे लक्ष द्या. कांदा आता इथं एकसारखा हलवत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा लवकर भाजण्यासाठी आपण इथं मीठ घालणार आहे थोडंसं. मी भाजीला लागणारं सगळं मीठ इथेच घातलं तरी चालेल, मी अगदी थोडंसं घालतीये. तर कांदा लाल होत आला की त्याच्यामध्ये काजू घालायचेत आपल्याला. काजू झाले की अद्रक लसूण घालायचे. अद्रक लसूण भाजलं की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. आता टोमॅटो मऊ होण्यासाठी झाकण ठेवून त्याला भाजून घ्या. तुम्ही बघू शकता इथं टोमॅटो चांगला मऊ होत आला आहे. टोमॅटो इथं चांगला मऊ झाला की आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबिरीच्या जो आपण काड्या घेतलेल्या आहेत त्या कोथिंबिरीच्या काड्या इथं घालूया आपण. कोथिंबिरीच्या काड्या घातल्यामुळं भाजीला खूप छान स्वाद येतो. आपण इथं हळद, गरम मसाला, बाकीचे सगळे जेवढे ड्राय मसाले आहेत एक एक करून आपण इथं घालणार आहे. आपण सगळे मसाले इथेच घालणार आहे. तर आपण सगळे मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला परतायचे. आपण सगळे मसाले इथेच घातलेत, नंतर जास्त मसाले घालण्याची आपल्याला गरज नाही आहे. आता हे थोडंसं थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यातनं ह्याला बारीक पेस्ट वाटून घेऊ. तुमच्या भांड्यामध्ये जर बारीक होत नसेल थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. तर आपण ही पेस्ट तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथं किती छान पेस्ट तयार झाली आहे. ह्याच्यामध्ये सगळा मसाला ह्याच्यामध्येच आहे, एक्स्ट्रा ॲडिशनल काही जास्त घालण्याची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता रंग किती छान आला आहे आपल्या मसाल्याला. आता मी त्याच कढईमध्ये अजून थोडंसं 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा कांदा मी चिरून टाकला आहे बारीक. तुम्ही मोठ्या मोठ्या क्यूबमध्ये टाकला तरी चालेल. आता हा थोडासाच ब्राऊन होऊ द्यायचा आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. क्यूबमध्ये कापून घेतलेलं पनीर मी आता कांद्यावर टाकते. कांद्याबरोबर हे पनीर थोडंसं फ्राय करायचं आहे. मी तर पनीर तळून नाही घेतलं आहे, मी कांद्याबरोबरच थोडंसं ह्याला फ्राय करणार आहे. आणि हे फ्राय झालं की आपल्याला तो मसाला जो सगळा वाटला आहे तो ह्याच्यावरती घालायचा आहे. मसाला घालून चांगलं ह्याला परतून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा की पनीरच्या क्यूब तुटल्या नाही पाहिजे. अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने त्याला परतून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडं करून आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी सोडायचं आहे. तुम्ही बघू शकता कलर किती छान दिसतोय. लक्षात ठेवा गरम पाणीच सोडायचं आहे, म्हणजे पनीरची टेस्ट किंवा कुठल्याही भाजीची टेस्ट गरम पाण्यामुळे टिकून राहते. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून तुम्हाला जशी हवी तशी
पनीरची ग्रेव्ही ॲडजस्ट करून घ्या. लक्षात ठेवा, पनीर तुटलं नाही पाहिजे. तुम्ही इथं कसुरी मेथी घातली तरी चालेल. तुम्ही बघू शकता पनीरचा कलर किती छान आला आहे. ह्या पनीरची चव हॉटेलपेक्षा सुद्धा छान लागते. अतिशय सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि ह्याला खूप जास्त सामान पण लागत नाही. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आपण जो सुरुवातीला मसाला बनवला होता, कांदा, टोमॅटो आणि सगळे मसाले त्याच्यामध्ये करून आपण वाटलेले, तर त्याच्यामध्ये तुम्ही मशरूम किंवा बटाटा किंवा फ्लावर किंवा मिक्स व्हेज अशा सगळ्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि ह्या भाजीची अजून टेस्ट वाढवायची असेल, तर मुलांना टेस्टी भाजी करायची असेल तर मॅगीचा मॅजिक क्यूब म्हणून एक मसाला येतो, तो मसाला तुम्ही आणून त्याच्यामध्ये अगदी त्याचा थोडासा भाग ह्या भाजीमध्ये टाका, जास्त टाकू नका. आपली इथं भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.